नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत डोंबिवली येथे. डोंबिवली येथे आपण जे प्रसिद्ध गणपती आहेत त्यांचं आपण दर्शन करणार आहोत. आता आपण जे उभे आहोत ते डोंबिवलीचा प्रसिद्ध रोड आहे, याला पडके रोड असं म्हणतात. या पडके रोडची खूप मोठी हिस्ट्री आहे, इतिहास आहे या पडके रोडला. ते तो सांगायला जर लागलो तर खूप वेळ जाईल. डोंबिवलीचा एक प्रसिद्ध रोड आहे. समोर जी जिम दिसते तुम्हाला ती आहे फिटनेस मंत्रा जिम म्हणून. तर आपण सर्वात पहिले जाऊया डोंबिवलीचे जे ग्रामदैवत आहे ते गणपतीचं मंदिर. तर तिकडे यावर गणपतीसाठी काय देखावा केलाय ते आपण बघूया. तर हा झाला पडके रोड. याच्या डाव्या साईडला आपण गेलो तुम्हाला रेल्वे ट्रॅक दिसेल. पुढे नागपूर स्टेशन आणि मागे गेला तुम्हाला डोंबिवली स्टेशन मिळेल. डोंबिवलीपासून साधारण 5 मिनिटाच्या अंतरावरती डोंबिवलीचं ग्रामदैवत आणि गणपती मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवत होता. तर मित्रांनो, समोर जे तुम्हाला दिसतंय ते आहे गणेश मंदिर संस्थान. आणि समोरच तुम्ही बघताय की आपले पोलीसदार सुद्धा जे आहेत ते सुद्धा सेल्फी काढण्यामध्ये मग्न आहे. तर हा आपला डोंबिवलीचे ग्रामदैवत गणपती मंदिर संस्थान. तर आपण आतमध्ये जाऊया आणि या ज्या गणपतीच्या जो सण चालू आहे त्याचा काय देखावा केलाय ते आपण जाऊन बघूया. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. समोर आपण जाऊया. बाकी तुम्ही वाट बघताच्या गोष्टीचे मेन ते आता काय देखावा आहे आतमध्ये त्याचं आपण दर्शन घेऊया. नमस्कार, माझं नाव अवघड. सुरुवातीला ते आपण बघू शकता की जसं टिळकांची जी संकल्पना होती की गणेशोत्सव साधारण कसा साजरा केला पाहिजे, त्यामध्ये कीर्तन भजन वगैरे झालं पाहिजे. तर या बाजूला सगळं त्या हिशोबाने डेकोरेशन केलेलं आहे. आणि या बाजूला जसं आता आपण साजरा करतो की प्रत्येक गल्लीमध्ये एक ना एक मंडळ आहे, एक ना एक त्या तिथे राजा किंवा महाराजा त्या गल्लीचं असं आपण नाव देऊन मूर्ती बसवली जाते. VIP लाईन्स केल्या जातात मंदिरासमोर किंवा मूर्ती समोर सुगार. तर मग ते सगळं आपण या बाजूला दाखवले. म्हणजे थोडक्यात इथे जसं जी संकल्पना आपण चालू केली होती की गणेशोत्सव का केला पाहिजे, जी टिळकांची संकल्पना होती ती आहे. आणि इथे आज त्या संकल्पनेचं मॉडर्नायझेशन आपण म्हणू शकतो ते दाखवलं गेलेलं आहे. सो विसर्जनाचा जर आता जो कॉन्सेप्ट आपण बघतो की मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या क्रेन थ्रू पाण्यात टाकल्या जातात किंवा अक्षरशः ढकलल्या जातात, जे चुकीचं आहे. कारण विसर्जनाचा कॉन्सेप्ट असा होता की जेव्हा गणेशजी महाभारत लिहित होते तेव्हा त्यांनी कंटिन्युअसली ते लिहिलं होतं, म्हणजे मध्ये ते थांबले नव्हते, ही त्यांची अटच होती. सो त्यामुळे जेव्हा महाभारत लिहून झालं होतं एक 7 दिवसांच्या कालावधीमध्ये, तेव्हा त्यांचे जे शरीर आहे ते उष्ण झालं होतं. तर मग त्या शरीराला थंड करण्यासाठी वेदव्यासांनी त्यांचं जे शरीर आहे ते पाण्यामध्ये 3दा बुडवून मग परत वरती आणलं त्या शरीराला शांत करण्यासाठी. सो ही आपली विसर्जनाची प्रथा आहे की आपण कुठल्याही मूर्तीला 3दा पाण्यामधनं बाहेर काढतो आणि मग त्याला परत स्थापित करतो. हे आजकाल होत नाही. तर मित्रांनो, हा होता गणेशोत्सव 2025 मधील गणपती मंदिर संस्थान येथील देखावा. आता आपण पुढल्या भागामध्ये दत्तनगरचा राजा याचे दर्शन घेणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.